म्हटलेलं आहे की तिघांचे 12 वाजले असं नितेश राणेंनी म्हटलेलं आहे. हे बघा, हे त्यांचं व्यक्तिगत मत असावं. आम्हाला त्या गोष्टीमधलं काही माहिती नाही आहे. ओबीसी मेळाव्याचं नेतृत्व छगन भुजबळकरांनी तसं म्हटलं जात आहे. शेंडगेंनी मागणी केली की त्यांनी सत्तेत राहून करावा. आम्ही जमीन मला त्याच्यातलं काहीच आयडिया नाही त्याच्यावर. मुंबईकडे निघालेलं आहे. त्यांनी शिष्टमंडळ पाठवावं. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी चर्चा करावी असं आवाहन केलेलं आहे आणि ते मुंबईच्या विषयावर पोहोचलेले आज. काय निश्चितपणाने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या गोष्टीवर लक्ष ठेवून आहे आणि ते त्यांच्याशी त्या पद्धतीची चर्चाही करतील. कारण की हे बोलणं मी उचित होणार नाही की तिथे काय चाललं आहे. त्याच्यामुळे मुख्यमंत्री याच्यावर निर्णय घेतील. हो, शरद पवार, रोहित पवार प्रजासत्ताक दिवसानिमित्त आज तुमच्या हस्ते ध्वजारोहण केले काय? या ठिकाणी आपल्याला कल्पना असेल की जळगाव जिल्ह्याच्या या प्रजासत्ताक दिनानिमित्त केलेला जो कामांचा आलेख आहे किंवा राज्य सरकारने दिलेला जो कामाचा आढावा आहे तो भाषणाच्या रूपी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त मी आपल्या सगळ्या जनतेला खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुढच्या काळामध्ये सुद्धा विकासाकडे हे राज्य वाटचाल करेल अशा पद्धतीचं सरकार काम करेल ही खात्री देतो.